मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय, कर्करोग उपचार, उद्योग धोरण, सौर व न्याय व्यवस्थेला नवा वेग। काल राज्य महामंडळाची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली पार पडली, ज्यात आरोग्य, उद्योग, ऊर्जा आणि प्रशासन क्षेत्रात मोठे आणि दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेण्यात आले। यामध्ये सर्वसामान्य नागरिकांचा हित लक्षात घेतल्याचे फडणवीस यांनी सांगितले। कर्करोग उपचारांसाठी राज्याने महत्त्वाचं पाऊल उचललेलं असून राज्यभरातील 18 रुग्णालयात त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा सुरू करण्यात येणार आहे। या उपक्रमासाठी महाकेर फाउंडेशन स्थापन होणार असून भाग भांडवलांसाठी 100 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे। त्यामुळे नागरिकांना दर्जेदार कर्करोग उपचार मिळण्यास मार्ग मोकळा होईल। उद्योग क्षेत्राला बळ देण्यासाठी महाराष्ट्राचे जागतिक क्षमता केंद्र धोरण 2025 मंजूर करण्यात आले आहे। या धोरणामुळे राज्यातील गुंतवणूक आणि बहुराष्ट्रीय सरकारला प्रोत्साहन मिळेल आणि विकसित भारत 2047 या दूरदृष्टीच्या उद्दिष्टाकडे वाटचाल वेगाने होईल। ऊर्जा क्षेत्रातही मोठे निर्णय घेण्यात आले असून औद्योगिक, वाणिज्यिक व इतर ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त कर आकारण्यास मंजुरी दिली आहे। या निधीचा वापर प्रधानमंत्री कुसुम गट ब योजना आणि सौर कृषी पंपासाठी वीज पुरवठा करण्यासाठी केला जाणार आहे। प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी महाजिओटेक महामंडळ स्थापन करण्यात येणार आहे। भूस्थानिक तंत्रज्ञानाचा वापर करून विविध क्षेत्रात धोरणात्मक नियोजन आणि निर्णय घेण्यास मदत होईल। याशिवाय न्याय व्यवस्थेत सुधारणा म्हणून सातारा जिल्ह्यातील फलटण येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय स्थापन करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। यासाठी आवश्यक खर्चही मंजूर करण्यात आला आहे। या सर्व निर्णयांमुळे राज्याच्या विकासाला गती मिळेल आणि नागरिकांच्या कल्याणाला मोठा लाभ होईल अशी अपेक्षा आहे।